नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पश्चिम आशिया ही देशातील युद्धांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून तर उपाययोजना म्हणून काही निर्णय घेण्यात आलेले आहे. जो निर्णय शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना एक मोठा त्रासदायक ठरू शकणार आहे. म्हणजेच की आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 13 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. काही उपाययोजना करण्यासंदर्भातील सुद्धा निर्बंध परिपत्रकाच्या माध्यमातून घालण्यात आलेले आहे. म्हणजेच की पश्चिम आशियाई देशामध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या माध्यमातून ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन अशा प्रकारच्या बाबींचं आवाहन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवरती म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून आता परदेशी दौऱ्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहे. सार्वजनिक वाहतूक वापरणे, ऊर्जा बचत करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे व डिजिटल माध्यमातून बैठका अशा प्रकारच्या विशेष बाबींना भर देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करणं, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या घरांवरती सोलार लावणं व पोलीस विभागाने कोणत्याही म्हणजेच की प्रजातींना दुचाकी फेऱ्या अर्थात म्हणजेच की वाहनांच्या ज्या मिरवणुका आहेत त्या वाहनांच्या म्हणजेच की परवानगी देऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत या संदर्भातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी दुबार नोंद असलेले ग्राहक जे आहे ते शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी व तसेच सर्वसाधारण घरांमधील बोगस दुबार स्थलांतरित व इतर ग्राहक शोधून त्यांची नोंद रद्द करण्यात यावी, जेणेकरून खऱ्याखुऱ्या ग्राहकांना योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे. अशा प्रकारच्या सुद्धा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी जे असतील त्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना आता एक मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागणार आहे की रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, नैसर्गिक, जैविक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, खतांचा योग्य वापरण्यासाठी, ॲग्रिस्टॅटवरती नोंदणी करण्यासाठी, युरिया, गैर शेती कामासाठी होणारा गैरवापर, खताचा वापर जस की तर्कसंकर करण्यासाठी, माती परीक्षण व पीक निहाय प्रदेशीय सूचना निर्गमित करण्यासाठी कृषी विभागाच्या मोहीम राबवण्यात यावी. अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. कार्यालयीन कामाकरता नैसर्गिक प्रकारचा वापर करावा, विद्युत दिव्यांचा वापर टाळावा व कार्यालयीन वेळ संपल्यानंतर पंखे, दिवे, संगणक बंद करणे आवश्यक प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. याचबरोबर पाम तेल असेल किंवा इतर बाहेरचे आयात केले असतील व तेलाचा वापर कमी करण्यात व सोयाबीन असेल पाम तेलाऐवजी शेंगदाणा, मोहरी तेलाच्या वापराला चालना दिली जावी. अशा प्रकारच्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत या संदर्भातील जनजागृती करून खाद्यतेलाच्या वापरासाठी कपात करणं, शासकीय कॅन्टीन, अंगणवाडी, रुग्णालय, वसतिगृहामध्ये मेनमध्ये काही बदल या ठिकाणी करण्याचे असतील तरी बदल अशा प्रकारच्या सूचना निर्बंध परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत की जास्तीत जास्त देशांमधील नागरिकांनी, राज्यातील नागरिकांनी स्वदेशी वापर करावा व अशा प्रकारच्या या ठिकाणी सर्वसाधारणना म्हणजेच की हे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.